नमस्कार मंडळी, चला आज आपण मस्त अशी कोथिंबीरची वडी बनवणार आहोत। तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी वाटण करून घेणार आहे। त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि अद्रक घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छान मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथं वाटण तयार झालेलं आहे। आता मी एक मोठी पाटी घेतलेली आहे। यात स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घ्यायची आहे। आता यामध्ये केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। नंतर यात आपल्याला बाजरीचं पीठ टाकायचं आहे। तर इथे मी 3 वाट्या बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, 1 वाटी डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर ज्वारीचं सुद्धा पीठ वापरू शकता। नंतर यात हळद टाकून घेतलेली आहे, मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। तर अगदी कमी पाणी वापरायचं आहे आणि छान घट्टसर असा याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। तर ही कोथिंबीर वडी खूप झटपट होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। तर थोडं थोडं पाणी टाकून मी मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे। त्यात मी 1 तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे। त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे कोथिंबीर वड्या एकमेकांना चिपकत नाही। तर आता पिठाचा थोडा थोडा गोळा घेऊन छान असा रोल करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे रोल करून घेतलेले आहे बघा। तर तेलाचा वापर कुठेही करायचा नाही। तर मस्त अशा प्रकारे मी रोल करून घेतलेले आहे। इकडं पाणी सुद्धा छान उकळलेलं आहे। आता यात आपल्याला हे रोल टाकून द्यायचे आहेत। तर पाणी उकळलेलं पाहिजे म्हणजे आपले रोल छान मोकळे आणि सुटसुटीत वाफवले जातात। तर पाण्यात मी सगळे रोल टाकून दिलेले आहे। आता आपल्याला झाकण ठेवून याला छान 7-8 मिनिटं छान शिजू द्यायचं आहे। तर 7-8 मिनिटांनी मस्त आपले कोथिंबीरचे रोल शिजलेले आहे। तर आपण चेक करून बघायचं आहे। तर आपले रोल शिजलेले आहे। आता आपण हे थंड करून घेऊया। तर आपले रोल कोथिंबीर वडीचे रोल थंड झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि बारीक कट करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपण बारीक कट करून घेतलेले आहे। आता आपण थोडेसेच तळणार आहोत। तर मी इथं थोडेसे कापून घेतलेले आहे। आता इकडं तेल गरम केलेलं आहे। तेलात छान फ्राय करून घ्यायचे आहे। तर खरपूस असे तळायचे आहेत। खूप छान चव लागते या कोथिंबीर वड्यांची। तर तुम्ही सुद्धा अशी कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये।